हरे कृष्णा. हरे कृष्णा. तर पुन्हा तुम्ही सगळ्यांचं आजच्या आपल्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांचं स्वागत आहे. लवकरच आपले जे आजचे कार्यक्रमाचे जे प्रवक्ते आहेत श्रीमान कृष्ण भजन प्रभू हे आपल्याला जॉईन होणार आहेत. जसे ते जॉईन होतील तसे आपण रोज आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. ओके. हरे कृष्णा. आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रवक्ते श्रीमान कृष्ण भजन प्रभू आपल्याबरोबर जॉईन झाले आहेत. आज खूप सारे जे असे भक्त आहेत ते नव्याने आपल्या या ग्रुपमध्ये जॉईन झालेत. म्हणून मी पुन्हा प्रभूजींचं एक थोडक्यात त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो सगळ्यांना. श्रीमान कृष्ण भजन प्रभू त्यांचा जन्म 1981 मध्ये मिरज येथे झालाय. एका वारकरी कुटुंबात झाला आणि तेव्हा प्रभूजींना लहानपणापासूनच भक्ती मार्गाची खूप आवड होती. म्हणून त्यांनी 1999 पासून ते इस्कॉनच्या सानिध्यात आले व तीर्थयात्रा करायला लागले पूर्ण ओव्हरऑल भारतामध्ये. प्रभूजींनी त्यांची भक्तिशास्त्री ही पदवी प्राप्त केलेली आहे. जी इस्कॉनची एक शास्त्री पदवी आहे ती त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि प्रभूजी पूर्ण इस्कॉनच्या जी फॅमिली ते पूर्ण इस्कॉन परिवारामध्ये खूप सुप्रसिद्ध असे भागवत वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि प्रभूजी सध्या इस्कॉन जुहूचं जे हे आमचं मुख्य कार्यालय आहे इस्कॉन जुहू मुंबई, तेथे एक पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत प्रभूजी. आणि त्याचबरोबर प्रभूजी पूर्ण भारतातील असं नामविख्यात अशा विद्यालयांमध्ये जसे IIT मुंबई, IIT कानपूर, IIT खरगपूर, NIT सुरत, संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, अशा खूप साऱ्या नामवंत अशा खूप सारी लिस्ट आहे लॉंग. अशा खूप साऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे आजचे जे तरुण लोक आहेत त्यांना या भगवद्गीतेविषयी ज्ञानाचा त्यांना संदेश देतात व त्यांना ह्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये ते ज्ञान घेण्यासाठी प्रेरित करतात. प्रभूजींनी अशा खूप साऱ्या TV चॅनल्सवर आणि रेडिओ चॅनल जसं काही पुणे आकाशवाणी यांच्यावर सुद्धा त्यांचे कार्यक्रम रेग्युलरली प्रसिद्ध होत असतात. म्हणून आज आपल्या सगळ्यांचं खूप सद्भाग्य आहे की श्रीमान कृष्ण भजन प्रभू हे आपल्या बरोबर आहेत व ते आपल्याला आजच्या जे गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर विवेचन करणार आहेत. म्हणून वेळ वाया न घालता मी श्रीमान कृष्ण भजन प्रभू यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. हरे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरे कृष्णा. तर सकाळच्या या मंगल प्रहरी आपणा सर्व श्रद्धाळू भक्तजनांचा, रसिक श्रोत्यांचा या आपल्या गीता अभ्यास वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि जे सर्व आपले श्रोते आहेत हे सगळ्याच वयोगटातील आहेत. काही वयस्क आहेत, काही नवयुवक आहेत, नवयुवती आहेत,
काही विद्यार्थी आहेत. तर या सर्वांसाठीच कशा रीतीने भगवद्गीता ही व्यवहार्य आहे आणि आजच्या या युगामध्ये आपण कशा रीतीने भगवद्गीता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलबजावणी करू शकू याच्याविषयी आपल्या चर्चा चालू आहेत. तर काल आपण चर्चा करीत होतो की भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. पहिल्या अध्यायामध्ये काय होतं याच्याविषयी काल आपण विस्तृत चर्चा केली. त्यामध्ये प्रामुख्याने कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावरील सैन्यांचं वर्णन झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कशा रीतीने भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचं सारथ्य करत होते यांचं वर्णन झालं. आणि कशा प्रकारे अर्जुनाचे सारथी श्रीकृष्ण अर्जुनाला भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यांच्या समोर आणल्यानंतर कसे संभ्रमित होतात आणि वेगवेगळ्या विविध 5 समस्यांसहित ते किम कर्तव्य मूढ होतात आणि त्यांना युद्ध करायची काहीही इच्छा होत नाही. श्रील प्रभुपाद सांगतात हे जगातील पहिलं जागतिक महायुद्ध होतं. आणि विचार करा, ज्या प्रकारे मोठे मोठे जागतिक संघटना असतात, जागतिक युद्ध होतात, जागतिक स्तरावरती एखादी गोष्ट होत असते. आता ज्या प्रकारे कोरोना हा जो संक्रमणाचा काळ चाललो आहे, ही एक महामारी आहे. अत्यंत प्रचंड बिकट अवस्थेचा मार्ग आहे हा. अनेक लोकांना त्रास होत आहे. आणि याच्यामध्ये जर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यच म्हणाले मी नाहीच काय करणार, आता मी जाऊन झोपतो, मला करायचंच नाही. किंवा जसं काल उदाहरण देत होतो अर्जुनाचं वर्ल्ड कप क्रिकेटचं, जर क्रिकेटचा मुख्य खिलाडी जर म्हणाला मी खेळणारच नाही तर कसं होणार. अशा प्रकारे आणखी एक आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरण म्हणजे समजा आपण वर्षभर अभ्यास करतो. आता तर 12वीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी लॉटरी लागली, असेच पास झाले आहे की नाही. जे क्लास टॉपर होते ते नाराज झाले आणि जे बॅक बेंचर होते, बॅक बेंचर बोलतात त्याला, ढ विद्यार्थी होते, ते नाचायला लागले आहे की नाही. तर विचार करा, वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या वेळेला जर विद्यार्थी म्हणला 3 तास की मी परीक्षाच देणार नाही, तर त्याचं संपूर्ण वर्ष वाया जातं. वर्षच नाही, हे मुख्य 12वीचं वर्ष आहे. कदाचित त्याचं आयुष्यही वाया जाऊ शकतं, किंबहुना बऱ्याच अंशी त्याला प्रभाव पडू शकतो. तर अर्जुनाची अशीच काही गती होती की त्याची 5 विविध कारणं होती की ज्याच्यामुळे त्याला युद्ध करायचं नव्हतं. ते 5 कारणं आपण चर्चा केली. एक तर त्याला दया वाटत होती, करुणा वाटत होती पितामह भीष्मदेवांबद्दल, त्याला ज्यांनी युद्धकला शिकवली अशा द्रोणाचार्यांच्या बद्दल, त्याचे मित्र अश्वत्थामा याच्याबद्दल, आणि त्याचे विविध नातेवाईक, चुलत भाऊ, मावस भाऊ, मामे भाऊ, आत्ते भाऊ, हे असे जे सगळे होते विरुद्ध दिशेला त्याच्या विरोधात युद्ध करण्यासाठी उभे ठाकले होते. आणि यांच्या विरोधात युद्ध कसं करू हे तर माझे जिवलग आहे, अशा करुणेपोटी अर्जुन म्हणत होता की मी युद्ध करणार नाही. त्याचं दुसरं कारण होतं की युद्ध करून फायदा काय, कुणाला दाखवायचं, मी राज्य जिंकलो. अरे ज्याला दाखवायचं तेच लोक जर या युद्धामध्ये वारले, मेले, धारात तेथे पडले, तेच लोक नाही तर काय फायदा. जसं आपण बघितलं की आपलं ऐश्वर जर दुसऱ्याला दाखवत नाही तर त्या ऐश्वर्यामध्ये काय आनंद नाही. माझ्याकडे किती पैसा आहे, किती सोनं आहे, किती प्रॉपर्टी, दुसऱ्याला दाखवायला जास्त आनंद मिळतो आपण बघण्यापेक्षा. हे कारण होतं. लोक जिवंत राहणार नाही तर काय फायदा म्हणतात. आणि तिसरं कारण होतं त्याचं की मला पाप लागेल, मी यांना मारलं तर मला पाप लागेल. चौथं कारण होतं की कुळ परंपरेचा नाश होईल, लुप्त पिंडोदक क्रिया.
आमच्या आबा आज्यापासून येते परंपरा ही, आमच्या पंजोबापासून येते, 5 पिढ्यांपासून येते, अशा काही धारणा असतात. तशीच अर्जुनाची काही धारणा होती. तर याचा नाश होईल यामुळे मी युद्ध करणार नाही. शेवटी संभ्रम अवस्था निर्माण होते, अनिर्णय अवस्था, की अर्जुन कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही, युद्ध करावं की न करावं. अशा 5 कारणांमुळे अर्जुन धनुष्य खाली ठेवतो. त्याचं नाव होतं गांडीव. तर ही 5ही कारण 5000 वर्षापूर्वी आलेल्या अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळाभोवती निर्माण झाली होती, केवळ असं नाही. ही 5ही कारण आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची इतकी उत्तुंग प्रचंड प्रगती केल्यानंतर सुद्धा आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेडसावत आहेत. ही सर्व कारण आज सुद्धा आपण इतकं टेक्नॉलॉजी आणि सायन्सची प्रगती केली तरी सुद्धा तथाकथित आधुनिक अर्वाचीन मानव समाज हा इतक्या समस्यांना सामोरे जात आहे. आणि याच्यामध्ये ही 5 कारणं प्रमुख आहेत. त्यांना नको त्या ठिकाणी दया करावीशी वाटते, त्यांना नको तो आनंद हवा असतो, त्यांना एखादी चांगली गोष्ट करताना वाटतं की अरे याच्यापेक्षा मंदिरात जायचं असेल तर त्यांना वाटतं नको नको, त्यापेक्षा पिक्चरला जाऊ. मंदिरात गेल्यावर कशाला टाइमपास होतो, कधी कधी असं वाटतं की पाप लागेल, त्यापेक्षा समारंभपूर्वक परिवार थिएटरमध्ये जाऊन बसतात. आणि जसं म्हणतात ना, ती एक चहाची ऍडव्हर्टाईज होती बघा, आम्ही कुठे ऊन पाणी पितो, आम्ही पण आमच्या आबा आज्यापासून मगदूम चहाच पितो. तर जे कुळ परंपरा ज्या असतात त्या आमच्या पंजोबापासून होत आलंय, तिकडून होत आलंय, असं होत आलंय. तर आपल्याला तसंच वाटतं की नाही नाही, आम्ही ह्याची पूजा करतो, त्याची पूजा करतो, आम्ही काय कृष्णाकडे येणार नाही. आणि 5वं कारण फार महत्वाचं आहे. आज आपण इतकी विज्ञानाची प्रगती केली आहे, क्वांटम फिजिक्स, न्यूक्लिअर वेपन्स, टेक्नॉलॉजी, इंटरनेट, आता 3G 4G नंतर 5G पण यायला लागलं. एवढी सगळी प्रगती केली आपण, परंतु एका गोष्टीत जास्त प्रगती केली, ती म्हणजे संभ्रम अवस्था. जीवनात अकार्यक्षमता तर आहेच आहे, परंतु मनाची अनिर्णय अवस्था, काय करावं आणि काय करू नये याची आपल्याला जास्तच समस्या ही भेडसावत आहे. रोजच्या रोजच आहे, हे करावं की ते करावं, ते करावं की हे करावं. किंवा जीवनाच्या आपण अशा एका मोडवरती असतो, टर्नवरती, इकडे जावं की इकडे जावं. आणि ते इतकं भयंकर असतं की दोन्ही चॉईस आपल्याला बरोबर वाटतात, समान वाटत असतात. आणि त्याच्यामुळं कित्येकदा आपल्याला झोप लागत नाही, आणि रात्रंदिवस झोप नसल्यामुळे मनावरती ताण येतो, आणि त्याच्यामुळं त्या ताण, त्या स्ट्रेसमुळं पुढे जाऊन मानसिक विकार होतात आणि काही काही लोक आयुष्यातून उठून जातात. संभ्रम अवस्था. आणि हे आजच्या काळामध्ये सर्वात मोठी शोकांतिका आहे, ही सर्वात मोठी समस्या आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये 10 पैकी 3 लोक सायकॅट्रिस्टकडे जातात, मानस तज्ञाकडे, आणि कित्येक मानसतज्ञ स्वतःच सर्किट असतात. सगळ्यांच्या समस्या ऐकून 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 त्यांचे फ्यूज उडालेले असते. जर इतक्या प्रगत देशांमध्ये अशी अवस्था असेल आणि आपणही भारतामध्ये याचा अनुभव घेत आहोत, तर भगवद्गीता ही अत्यंत महत्वपूर्ण ठरते आपल्या जीवनामध्ये. त्यातील ज्ञान, त्यातील मार्गदर्शन आणि ते शिकवणारे जे कोणी भक्त असतील तर यांचा सहवास अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. तर या दुसऱ्या अध्यायामध्ये, ही झाली संपूर्ण पार्श्वभूमी पहिल्या अध्यायाची. या दुसऱ्या अध्यायामध्ये
श्रीकृष्ण ह्या पाचही प्रश्नांची उत्तर सरसकट देतात ढोबळ मानाने. त्याची आपण आज चर्चा करणार आहोत की कशा रीतीने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या शंकांचं निरसन करतात. पहिला अध्याय आवाज येतोय सर्वांना? ऐकू येतं? येतोय प्रभूजी. काहीतरी हातवर केलाय तर ऐकू येत नाही. त्यांचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असेल, तुमचा आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना. तर ह्या 5 समस्या आजही आपल्याला त्रास देत आहेत आणि याची उत्तर भगवान श्रीकृष्ण काय देतात दुसऱ्या अध्यायामध्ये ही आपण चर्चा या ठिकाणी करत आहोत. तर भगवान श्रीकृष्ण जे दुसऱ्या अध्यायामध्ये प्रकट होतात, अर्जुनाच्या सगळ्या समस्या ऐकत असतात आणि ऐकल्यानंतर श्रीकृष्ण प्रकट होतात. श्री भगवान उवाच, एवढं सगळं अर्जुनाच्या समस्या ऐकतात आणि प्रहसन इव उवाच, भगवंत स्मित वदन करीत, स्मित हास्य करीत त्यांचं उत्तर देतात. खर तर अर्जुन हा एक शुद्ध भक्त आहे, त्याला कुठल्या समस्या नाहीत, परंतु भगवान श्रीकृष्णांनी जाणून बुजून त्याला या गोंधळात टाकलेलं, जाणून बुजून भगवंतांनीच त्याला गोंधळात टाकलेला आहे. कशासाठी? तर प्रभुपाद तिथं तात्पर्यामध्ये सांगतात की अर्जुनाला भगवंतांनी गोंधळात का टाकलं अशा प्रकारे. कारण महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे बघा, लेकी बोले सुने लागे. ज्या वेळेला नववधूचा विवाह होतो आणि ती घरात येते आपल्या सासरी, त्यावेळेला सासूबाई आपल्या सुनेला काही नवीन नवीन शिकवत नाही लगेच. सासूबाई आपल्या घरात असलेल्या मुलीला सांगते की दूध तिथं ठेवायचं झाकून, तिथं हे ठेवायचं, खिडकी इकडे बंद करायची, तिकडे चालू ठेवायचं, फ्रीज असा चालू ठेवायचा. हे जे सगळ्या सूचना आहेत घरातल्या, सासू म्हणजे काय, सारख्या सूचना, त्याचं मतलब आहे सासू. आणि सून म्हणजे काय, सूचना नको. त्याच्यामुळे काय होते, दोघींचं बऱ्यापैकी मतभेद होत असतात. तर ती जी सासूबाई आहे ते आपल्या लेकीला सांगत असते की हे बाळ असं करे, लेकी तिकडे ठेव, ती तिकडे ठेव, आणि मोठ्याने बोलत असते. म्हणजे सुनबाई ऐकते आणि तसं ती वागण्याचा प्रयत्न करत असते. रोकच सांगतात ही कहाणी. म्हणून कृष्णाने आपला भक्त अर्जुनाला गोंधळात टाकलं आणि आपण आता जे श्रद्धोन्मुख होऊन भगवंताकडे वळण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यांना या सूचना आहेत. म्हणून अर्जुनाला दिलेल्या सूचना ह्या आपण आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहिला प्रश्न होता अर्जुनाचा की कसं मारू, करुणा, दया होती त्यांना. आणि भगवान श्रीकृष्ण सरळ अर्जुनाला रागवायला चालू करतात. अगोदर एक स्मित हास्य करतात, एक क्यूट स्माइल देतात. आजच्या व्हॉट्सअपच्या लँग्वेज मध्ये एक क्यूट स्माइल देतात आणि भगवंत जोरदार अर्जुनाची प्रताडणा करतात. श्री भगवान उवाच, अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे, गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. अरे तू तर मोठ्या पंडितासारखं बोलत आहेस, परंतु मूर्ख लोक असं बडबड करत नाहीत. कारण व्यक्ती जो आहे हे फार सुंदर आहे. पुढचं सगळं आपण सर्वांनी ध्यानपूर्वक आहे का आपल्या जीवनाशी कसं निगडीत आहे बघा. हे देहिनुस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यती. आपल्याला माहिती आहे आपण कधी काळी आपला जन्म झाला, आपापली जन्मतारीख आठवा, आणि त्या कधी काळी जन्म झाला त्यावेळेला आपण घरातलं एक छोटस तान्हुलं बाळ होत, ऐक नाही, आणि त्याच्याशी मुलं खेळायची आपल्याशी. त्याच्यानंतर ते बाळ रांगायला लागलं, चालता चालता पडायला लागलं आणि बोबडी भाषा बोलायला लागलं, बरोबर. तोपर्यंत त्या बाळाचं नामकरण झालं.
पूर्वीच्या काळी चांगली नाव होते, आता पिंट्या, बंड्या, चिंट्या, पप्पू त्याला काहीच संबंध नाही. पूर्वी कशी नाव होती? राम, कृष्ण, विठ्ठल, पांडुरंग अशी नाव होती. लक्ष्मण, पुरुषोत्तम. त्याच्यामुळे त्यांचा अनासायासी भक्ती होत होती. परंतु अशी नावं ठेवल्यामुळे बॉबी, ठॉबी, डॉगी लोकांची भक्ती नष्ट झाली, सोडून द्या. परंतु कधी काळी आपण गल्लीतला बाळ होतं, मग आपण गल्लीतला पिंट्या झालो, बंड्या झालो, मुन्नी झाली, टिपू झालं. त्याच्यानंतर शाळेला जायला लागलो आणि क्रिकेट खेळायला लागलो किंवा बाकीचे खेळ खेळायला लागलो. त्याच्यानंतर आपण माध्यमिक शाळा, कॉलेज, तरुण झालो. त्याच्यानंतर विवाह झाला. त्याच्यानंतर कधी काळी गल्लीतला बाळ होतो, नंतर बालक झालो. त्याच्यानंतर गल्लीतला दादा झालो. त्याच्यानंतर गल्लीतला मामा झालो, बरोबर. त्याच्यानंतर गल्लीतला काका होतो आपण. आणि कालांतराने नको जरी असलं तरी गल्लीतले आजोबा होतोच आपण. कितीतरी लोकांना नको असतं. सांगायचं तात्पर्य हे होतं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या शरीराची जडणघडणाची बदल होत राहते. आपल्या उपाधी बदलत राहतात. आपल्या उपाधी या बदलत राहतात. परंतु एक गोष्ट बदलत नाही बघा, जो मी आहे. आता मी एका अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी खूप त्यांच्या बालपणीच्या कथा मला सांगत होते. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही अशी भगवंताची भक्ती केली, कृष्णाची भक्ती केली, असं केलं तसं केलं. बोलणारी व्यक्ती सेम आहे, परंतु त्यांच्या आणि वैद्यक शास्त्रानुसार, मेडिकल सायन्सनुसार सुमारे 7 वर्षानंतर आपल्या शरीरातील सर्व पेशी ह्या बदलतात. सर्व पेशी बदललं म्हणजे संपूर्ण शरीर बदललं. तर शरीर संपूर्ण बदलतं आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट बदलते, आपल्या आवडी निवडी. 5 वर्षाच्या बालकाला आपण एखादं खेळणं देऊ शकतो, परंतु तोच बालक जेव्हा 50 वर्षाचं होतं त्यावेळी त्याला ते खेळणं देऊ शकत नाही आपण. त्याचं त्यावेळेचं खेळणं बदलतंय. किंवा ते बालक जेव्हा 25 वर्षाचं होईल त्यावेळी त्याला पाहिजे असते बुलेट. त्याला ते प्लास्टिकची फटफट नको आहे. तर मनाच्या आवडी निवडीही कालांतराने बदलतात. शरीर बदलतं, मन बदलतं. म्हणजे कोण? मी. आमच्या लहानपणी घडविले, आमचे आजोबा असे होते. तो मी जो आहे ना, तो बदलत नाही. तर तो मी कोण आहे याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण या अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाला देत आहेत. समजा एखादा व्यक्ती नदीमध्ये बुडत आहे आणि बुडताना तो म्हणतो वाचवा वाचवा वाचवा, आणि आपण तिथं जाऊ आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करून वाचवता वाचवता त्याचा शर्ट फक्त हातात आला आपल्या. त्याचा जो शर्ट आहे आणि तो घेऊन जर आपण नाचलो की मी वाचवलं, मी वाचवलं, मी वाचवलं, पण तो व्यक्ती तर बुडला. तर त्याच प्रकारे आपण जे आहे ते वर करणीचा जो शर्ट आहे, वासांसी जीर्णानि यथा विहाय, भगवान श्रीकृष्ण सांगतात या प्रश्नाचं उत्तर देताना की आपण दया कुणावर करावी आणि कशावर करावी. या शारीरिक सुख सुविधांसाठी नव्हे, तर आपण त्या आत्म्यावरती दया केली पाहिजे. फक्त शर्ट वाचून फायदा नाही, तर बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवलं पाहिजे. आणि त्याला वाचविण्याची पद्धत वेगळी आहे. जसं मी नेहमी उदाहरण देतो की एखाद्या गाडीमध्ये आपण इंधन घालतो. त्या गाडीचं खाद्य आहे इंधन, डिझेल, पेट्रोल, गॅस काय असेल ते. आणि ड्रायव्हरचं खाद्य आहे पोळी भाजी, भात, वरण, जे काय असेल ते. किंवा आजच्या आपल्या या आधुनिक प्रगत युगामध्ये पिझ्झा, पास्ता, व्हेज मंचुरियन, चिली पनीर इत्यादी. तर हे त्या ड्रायव्हरचं जेवण आहे आणि त्या डॉक्टरसाठी, त्या
गाडीसाठी पेट्रोल पाहिजे. आणि आपण काय करतोय, जसं आता एक उदाहरण देतो की समजा आम्हाला हरे राम हरे कृष्ण मंदिर जुहू मधून मुंबई एअरपोर्टला जायचंय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी. आणि तिथं जाण्यासाठी माझ्याकडे 2 व्हीलर गाडी आहे. आणि त्या गाडीत मी पेट्रोल घालू का गाडीमध्ये मी दाल चावल घालू? पेट्रोल घालायला पाहिजे ना, बरोबर? मी त्याच्या व्यतिरिक्त काही घातलं तर गाडी चालणार नाही. आणि समजा ड्रायव्हरने 1-2 लिटर पेट्रोल पिलं तर गाडी चालेल का? नाही चालणार. अगदी तेच आजच्या समाजामध्ये होत आहे. जे गाडीचं खाद्य आहे ते ड्रायव्हर खात आहे आणि आपण ड्रायव्हरच्या खाद्याकडे लक्षच देत नाही. हरे कृष्णा. आवाज येत नाही का? मग नेटवर्क का माझं लो दाखवतो? हरे कृष्णा, येतोय आवाज प्रभूजी तुमचा. नाही, माझं नेटवर्क ठीक आहे, ओके फुल कव्हरेज आहे. तर समजा आपण गाडीमध्ये पेट्रोलच्या ऐवजी काही जेवण घातलं तर गाडी चालणार नाही. आणि ड्रायव्हरला जेवणाऐवजी पेट्रोल दिलं तर परत गाडी चालणार नाही, कारण ड्रायव्हर मरून जाईल. 4 चाकी असो, 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, काही असो. तर अगदी तेच आजच्या समाजामध्ये झालेलं आहे. जे त्या ड्रायव्हर म्हणजे आत्म्याचं जेवण आहे ते आपण त्याला देत नाही. त्याचं जेवण आहे भगवंताची भक्ती, हरिनाम, हरिकथा, भगवंताची सेवा, साधू संग. हे देत नाही आपण त्याला. त्याला फक्त आपण त्या शरीरासाठी लागणारे जे पेट्रोल आहे, आहार, निद्रा, भय आणि मैथुन, हे त्या शरीरासाठी लागणारे पेट्रोल आहे, आपण तेच त्याला पुरवत असतो. फक्त त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन करतो. जसं आपण गावच्या जत्रेमध्ये पाहिलं असेल, मेला, मार्केटमध्ये एखादं लहानपणी खेळणं खेळलं असेल आपण, आठवतं? एक चावी दिलेलं खेळणं असतंय, त्याला चावी दिलं की ते ड्रम वाजवते बघा, ततड 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 ततड. त्याचा ड्रम खालचा काढला तरी ते तिथंच वाजवते, ततड 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 ततड. तसं आधुनिक मानव समाज, याची शिक्षण प्रणाली, याचं प्रशिक्षण, याचं कौटुंबिक प्रशिक्षण, याचं सामाजिक प्रशिक्षण आणि राजकीय, हे सगळं काही या 4 गोष्टींच्या भोवतीच सामावलेलं आहे. कुठल्या? आहार, निद्रा, भय, मैथुन. आहार, निद्रा, भय, मैथुन. आहार, निद्रा, भय, मैथुन. ततड 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 चालू असतं. याच्या व्यतिरिक्त ते विचारच करत नाही. त्या ड्रायव्हरला काय खाते लागते, त्या आत्म्याचं काय खाद्य आहे हे विचार करत नाही. म्हणून आपल्या जीवनाची सुखी गाडी जर चालवायची असेल, सुखी प्रवास जर करायचा असेल, तर दोन्ही गाडीचं खाद्यही दिलं पाहिजे प्रमाणामध्ये आणि त्या ड्रायव्हरलाही खाऊ घातलं पाहिजे. त्याचं जेवण वेगळं आहे खरं, लक्षात घ्या. तर त्या आत्म्याचं जेवण आहे भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण, भगवंताची कथा आणि शरणागती, साधू संग. हे त्या आत्म्याचं जेवण आहे. आणि त्या शरीराचं जेवण आहे आहार, निद्रा, भय, मैथुन. तेही एका प्रमाणामध्ये. हे त्याला दिलं पाहिजे, तर ती गाडी सुडोल आणि व्यवस्थित सुचारू रूपाने चालू शकेल. आणि आज हे समाजामध्ये कुठंही शिकवलं जात नाही. आजची संपूर्ण शिक्षण प्रणाली ही पाश्चात्यांचं अंधानुकरण केवळ आर्थिक उत्पन्न करण्यासाठीच आहे. काही करा, तू गाढवासारखा अभ्यास कर, परंतु डॉक्टर हो, इंजिनियर हो, अमेरिकेला जा, पैसे कमवून आम्हाला आणून दे. तू काही कर. किंवा आई वडील जरी म्हणत नसेल पैसे कमवून आणून दे, तर त्या विद्यार्थ्याला तरी वाटतं की फार मोठा व्हावा. पण त्याला हे कळत नाही की एवढं सगळं करणारे ज्या लोकांनी, मी ज्यावेळेला हरे कृष्ण मंदिर जॉईन करत होतो त्यावेळेला माझी बहीण म्हणाली, अरे तू मोठा कोणीतरी प्राध्यापक व्हावा असं मला वाटतंय आणि तुझं जीवन सेटल करावं असं वाटतं. मग मी म्हणालो, माझे प्राध्यापक हे PhD झालेले आहेत आणि त्यांना मी विचारले की याच्यात काही सुख नाही आणि ते फार स्ट्रेसमध्ये असतात नेहमी. मी त्यांचा एक इंटरव्ह्यू दिला, दाखवला, ते शांत बसले. की आपण जसं बनण्याचा प्रयत्न करतो ते लोक बघा, काही लोकांना वाटतं मी MBBS केलं तर फार सुखी होईल. जे ऑलरेडी MBBS MD झालेत त्यांचं जीवन बघा कसं आहे. जे ऑलरेडी डॉक्टरेट झालेत त्यांचं जीवन बघा कसं आहे. मी मंत्री झालो तर फार सुखी होईल असं वाटतं, त्यांचं जीवन बघा कसं आहे. मी कलेक्टर झालो, IAS झालो तर फार सुखी होईल असं वाटतंय. परंतु जे ऑलरेडी कलेक्टर आहेत त्यांचं बघा. काही काही लोकांना वाटतंय मी फार मोठं औषध वैद्यक शास्त्र करेन,
आणि मोठ्या कंपनीचं एमडी होईल, झाला अभ्यास. आता वरचे बॉस स्ट्रेस देतात, कन्फ्युजन करतात आणि पुन्हा टेन्शन. तर आपण जसं बनण्याचा प्रयत्न करतो भौतिक जगात, तर ते लोक सध्या काय करतात बघा, ते सुखी आहेत का? तर आपण हे जे लोक आहेत ते फक्त शरीराचा विचार करतात, त्या गाडीचा विचार करतात, पेट्रोलच भरतायत फक्त. अहो, त्या ड्रायव्हरच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे तर आपण सुखी होऊ. भले ते एक साधारण चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा मोलकरीण असो, किंवा तो एक कुठल्या देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा चक्रवर्ती सम्राट असो. या दोन गोष्टी जर समतोलाने पाळल्या तरच तो सुखी होऊ शकतो. श्रील प्रभुपाद एकदा पुणेमध्ये आले होते. पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षण, उद्यम आणि संस्कृती इथे न काही पुणे, अवघ्या भारता भूषण व्हावे ऐसे आमुचे पुणे. इथं काय सगळंच काय आहे. मग प्रभुपाद आले होते पुण्यात. तिथे एक उद्योगपती होते मल्होत्रा. गेल्या महिन्यात ते दिवंगत झाले, त्यांनी शरीर सोडलं. तर त्यांच्या घरी प्रभुपाद आले होते आणि ते म्हणाले प्रभुपादांना की तुम्ही काहीतरी लोकांची जनसेवा, शिक्षण संस्था, हॉस्पिटल उघडा, हे उघडा, गोरगरिबांना मदत करा, कपडे वाटा, असं करा तसं करा. प्रभुपाद म्हणाले मी त्याच्यापेक्षाही मोठं कार्य करतोय. ते म्हणले कसं काय? समजा म्हटले मी आता बिर्लांच्या घरी गेलेलो आहे आणि तिथं पाहिलं बिर्लाचा मुलगा जो आहे तो रडत बसलेला आहे, आणि हा जो मुलगा आहे त्याला मी त्याच्या घरी पाहिलं आणि तिथून मी बाहेर आलो. आणि मी बाहेर आल्यानंतर रोडवरून जाताना पाहिलं की तोच मुलगा रोडच्या किनारी, गटरच्या किनारी बसून रडत आहे, आई वडिलांची आठवण काढून. तो कुठेतरी हरवला आणि तो मुलगा रडत आहे आई वडिलांच्या आठवणीनं. तर माझं पहिलं कर्तव्य काय सांगा, काय केलं पाहिजे त्या मुलासाठी, मी त्याचं परम कल्याण करण्यासाठी? तर ते म्हणाले की त्याला उचलून त्याच्या आई वडिलांकडे नेऊन द्या. सेम उदाहरण देतो, ते प्रभुपादांनी दिलं होतं. आज भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना नातू झालाय. समजा आम्ही त्यांना भेटलो किंवा तुम्हाला माहिती आहे की हा नातू आहे, हा रस्त्यावरती रडत बसतोय, हा गटारीच्या किनारी कचरा कोंडाळ्यात पडलेला आहे हा, आणि तुम्हाला माहिती आहे हा मुकेश अंबानीचा नातू आहे. तर काय कराल आपण? त्याला आपण पाणी पाजू, दूध पाजू, की त्याला आपण बोर्नव्हिटा पाजू? काय करणार? सरळ उचलून त्याला मुकेश अंबानीकडे नेणार आहे की नाही? प्रभुपाद म्हणाले मी नेमकं तेच करतोय की ह्या जगामध्ये दुःख भोगणारे सगळे भ्रांत लोक जे आहेत यांना मी फक्त तात्पुरती जुजबी काही व्यवस्था करत नाहीये. त्यांचे पिता हे साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद विग्रह श्रीकृष्ण चंद्र भगवान आहेत आणि त्यांच्याकडे मी त्यांना घेऊन चालले. मग कशाला लोक हे थोडक्या सुविधा त्यांना देत बसत नाही? तर आत्मा जो आहे त्याची मी व्यवस्था करत आहे, त्याला मी भक्ती देत आहे. आणि आजचा आधुनिक मानव समाज हा इतका अज्ञानी आणि भ्रांत झालेला आहे की तो केवळ शरीराची व्यवस्था करत आहे. तो केवळ शरीराची व्यवस्था करत आहे. मग त्या ड्रायव्हरची व्यवस्था केली पाहिजे, जे श्रील प्रभुपादांनी इस्कॉन या संस्थेच्या माध्यमातून केलं. तर म्हणून हा जो पहिलाच मुद्दा आहे याच्यामध्ये हा मुद्दा फार महत्वाचा आहे. त्यामुळे मी थोडं विस्ताराने बोललो की आपण शरीर नसून आत्मा आहोत आणि आपलं कार्य आहे या आत्म्याचं जेवण त्याला दिलं पाहिजे. आत्मा हा भगवंताचा अंश आहे, पुढे येईल ते आपण पाहू. ममे वांशो जीवलोके जीवभूत सनातन. आणि जोपर्यंत आपण त्याला जोडत नाही भगवंताच्या सेवेला, तोपर्यंत हा आत्मा कधीही सुखी होणार नाही. आपल्याकडे कितीही पैसा, कितीही सौंदर्य, कितीही सत्ता आली तरीही आपण संतुष्ट होणार नाही. त्यामुळे आपण जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे याचा उपयोग करून भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे वाहन आपल्याला देवाने दिलेलं आहे. आता समजा इथं तुमच्यापैकी कुणाची एक गाडी मी उसनी घेतली की मला थोडं फिरून यायचंय, मला पुण्याला जाऊन यायचंय, तुमची गाडी द्या असं मी विचारलं.
तुमच्यापैकी कुणी एक असो, आपल्या समोर स्नेहल झांबरे माताजी आहेत अहमदनगरहून. समजा मी त्यांना म्हणालो की तुमची गाडी द्या, मी जरा पुण्याला जाऊन येतो, आणि त्यांच्या पार्किंग मधनं मी गाडी काढली बाहेर आणि ते खिडकीतनं वरनं बघतायत आणि त्यांच्या समोर ती गाडी मी भिंतीवरती आपडतोय, फुटर पटपट पटपट फुटर पटपट पटपट फुटर 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 पटपट पटपट पट आपण करतोय, काचा दगडांमध्ये घालतोय, काचांमध्ये घालतोय, काट्यांमध्ये घालतोय. तर या माताजी काय करतील सांगा? हा, सरळ मला येऊन शिव्या हसतील की नाही, किंवा त्यांचे तेवढं धाडस असेल तर 2 कानाखाली देतील, हे की नाही? आणि त्यांचा अधिकार आहे, तसा अपराध मी करतोय. तसंच आपण काय करतोय, हे भगवंतानी दिलेलं शरीर आहे, हे शरीर आपण काय करतो, आहार निद्रा भयमतो, आहार निद्रा भयमतो, दुसरं काहीच नाही, रात्रंदिवस तेच, रात्रंदिवस तेच. ते भगवंत बघत असतात ना. मग असे काही कानाखाली देतात, त्याला कधी कोरोना म्हणतात, कधी सुनामी म्हणतात, कधी भूकंप म्हणतात, कधी बाकीचे आजार, कॅन्सर, स्ट्रेस, कन्फ्युजन असं होतं, जसं अर्जुनाला झालं. आणि समजा मी दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा झांबरे माताजींच्याकडे गेलो, माताजी मला गाडी द्या ना, परत देतील का? परत देतील का? तसं भगवंत एकदाच आपल्याला संधी देतात, आणि आपण जर त्याचा सदुपयोग नाही केला तर आपल्याला पुन्हा मानवी शरीर मिळेल का नाही याची शंका आहे. शक्यतो नाहीच मिळणार. जर आपण कृष्ण भक्ती केली, जर त्या गाडीच्या मालकाच्या सूचनेनुसार आपण गाडी चालवली, तर आपल्याला पुन्हा गाडी मिळू शकेल. हे शरीर आपली हे गाडी आहे, एक वाहन आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, देही नित्य अवध्योयम देहे सर्वस्य भारत. हे अर्जुना, हे शरीर तर जाणारच आहे, याच्यासाठी तू थोडीफार काळजी घे, परंतु मुख्य कारण आहे देही, त्याच्यातला आत्मा तो जिवंत राहतो, त्याची तू काळजी घे, असं कृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि तू निष्कारण या शरीरांची काळजी करू नको. असे पितामह जाणारच आहेत, असे द्रोणाचार्य जाणारच आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी अनाठाई करून तू दाखवू नकोस. आज आला पहिला मुद्दा. दुसरा अर्जुनाचा प्रश्न होता, मला आनंद मिळणार नाही, कुणासाठी दाखवायचे सगळं सुख, जर हेच लोक नसतील तर. तर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी सांगतात की आपल्याला कुणाला दाखवण्यासाठी किंवा कुणाला छाप टाकण्यासाठी, कुणाला इम्प्रेस करण्यासाठी आत्ताची संपूर्ण आधुनिक मानव संस्कृती याच्यावरतीच अवलंबून आहे. मी कसा छान दिसतो, मी कशी छान दिसते, किंवा मी कसा चांगला बोलतो, माझे मार्क्स किती चांगले आहेत, आमचं घर किती मोठं आहे, दुसऱ्यांवरनं इम्प्रेस करण्यासाठी आपलं सगळं आयुष्य निघून जातं. लहानपणी मित्रांना, तरुणपणी आपल्या सखांना, सखींना, आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला कौटुंबिक जीवनात येतो त्यावेळेला सगळ्या नातेवाईक, साडू माडू, मेहनास, दाजी यांना इम्प्रेस करण्यामध्ये मी कसा छान आहे बघा. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की आपल्याला जीवनामध्ये दुसऱ्यांना दाखवून सुख प्राप्त करण्यापेक्षा मुळात आपण जर भगवंतांना प्रसन्न करण्यामध्ये सुख जर प्राप्त केलं तर ते चिरठायी बनतं, ते चिर राहतं आपल्यासाठी. श्रील प्रभुपाद यांनी भारतामध्ये खूप संघर्ष केला, 40 वर्ष प्रचार करण्याचा, पण कोणीच भक्त झालं नाही. परंतु ते प्रामाणिकपणे तळमळीनं प्रचार करत राहिले. त्यांनी स्वतःच्या आनंदाचा, तुम्ही कुठलेही साधू संत घ्या, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, श्रील प्रभुपाद किंवा कोणतेही साधू संत घ्या प्राचीन काळातील सुद्धा, किंवा जे मोठे मोठे राजर्षी होते, परीक्षित महाराज, युधिष्ठिर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, यांनी आपल्या सुखाचा कधी विचार केला नाही, यांनी दुसऱ्यासाठीच केलं. म्हणून ते कृष्ण अर्जुनाला सांगतो, तू तुझ्या सुखाचा काय विचार करतोस, तू भगवंताच्या, माझ्या सुखाचा विचार कर. श्रीमंत योगी ही जी पदवी आहे ती केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना लागू होते.
ही पदवी केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासारखे राजे महाराजांना लागू होते. कारण जी व्यक्ती श्रीमंत आहे ती योगी असू शकत नाही, ती भोगी असते. सगळा पैसा आहे, ती भोगी असते. आणि जी व्यक्ती योगी आहे ती श्रीमंत असू शकत नाही. या दोन विरुद्ध अर्थी शब्दांचा संयोग केवळ परीक्षित महाराज, युधिष्ठिर महाराज आणि शिवाजी महाराजांसारख्या राजांना लागू होतो. कारण या लोकांनी कधी आनंदाचा स्वतःच्या भोगासाठी, स्वतःच्या उपभोगासाठी कोणतं कार्य केलेलं नाही. यांनी केवळ, म्हणून सांगितलं जातं हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा, ही भगवंताची इच्छा होती. अशा रीतीने हे राज्य महाराज वागले, स्वतःच्या आनंदासाठी नाही, स्वतःच्या आनंदासाठी नाही. एकदा शिवशाहीर वंदनीय बाबासाहेब पुरंदरे यांना प्रश्न विचारला होता एका मोठ्या साधूंनी की एका वाक्यात सांगा शिवाजी महाराज म्हणजे काय. तर ते म्हणाले सगळं काही ऐश्वर असून सुद्धा या राजांनी स्वतः आनंदाचा उपभोग घेतला नाही. तर तेच उदाहरण आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनात पाहू शकतो. आपले आई वडील हे आपल्या सुखाचा विचार न करता आपल्या मुलांच्या उन्नतीसाठी सतत झटत असतात, कार्यरत असतात. तर तसंच हे अर्जुना, तू स्वतःच्या आनंदाचा विचार करू नको. आनंद हा वाटल्याने वाढतो, आनंद उपभोगल्याने कमी होतो. जर तुम्ही आनंद दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न केला तर तो वाढतो. आणि श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारे सांगतात. पुढे अर्जुनाचा तिसरा प्रश्न होता, मला पाप लागेल, एवढ्या थोरा मोठ्यानं नातेवाईकांना मारलं तर मला पाप लागेल. आपल्याला असं वाटत असतं हे मंदिरात नाही, हरिनाम कृष्ण करायचं नाही, नामस्मरण करायचं नाही, भगवद्गीता वाचायची नाही. आपल्या मनामध्ये काही श्रद्धा, अंधश्रद्धा, कुकल्पना असतात. परंतु भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी सांगतात नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि यस्य धर्मस्य त्रायते महत्व भयात. की हे अर्जुना, या भक्ती मार्गावरती थोडी जरी आपण सुरुवात केली तर आपलं भोल्या मोठ्या संकटांपासून रक्षण होतं. एकदा श्रील प्रभुपादांचे अमेरिकन शिष्य भगवंताच्या नैवेद्यासाठी भाजी कापत होते आणि कापता आहेत किचन मध्ये स्वयंपाक करतात, त्यांना माहिती आहे भाजी कापता बोटही कापलं जातं बऱ्याचदा, आहे की नाही. तर त्या एका भक्ताचं कापलं गेलं बोट आणि त्याच्या बोटातून रक्त यायला लागलं. असं करत तो प्रभुपादांच्याकडे आला, म्हणला प्रभुपाद, मी कृष्णासाठी भाजी कापत होतो, माझं बोट का कापलं गेलं सांगा. भगवंतानी माझं का रक्षण केलं नाही, भगवंतानी माझं बोट का कापलं सांगा. भगवंत जर एवढे सर्व नियंत्रक असतील तर भगवंतानी माझं का रक्षण केलं नाही सांगा. मग प्रभुपाद म्हणाले, अरे गाढवा, भगवंत दयाळू आहेत म्हणून तुझं फक्त बोटच कापलं गेलं, तुझं तर नरड कापलं जाणार होतं, तुझी तर मान कापली जाणार होती, तुझं गर्दन उडवली जाणार होती. भगवंताने ते कमी करून तुझं फक्त बोटावर निभावलं. मराठीमध्ये म्हणाय बघा, ते प्राणावर आलेले बोटांवर निभावले इतिहासामध्ये. तर या भक्ती मार्गामध्ये ज्यावेळेला आपण सुरुवात करतो कसल्या प्रकारचं पाप लागत नाही. उलट जी आपली पूर्वसंचित पापकर्म आहेत तीही नष्ट होतात हळूहळू. आणि जे काही थोडी बहुत संकट येतात तर ती आपल्याला कमी करून दिली जातात. कृष्ण अर्जुनाला सांगतात. आपण अजामिलच्या संदर्भात पण बघतो की अजामिलाने किती पाप केलं होतं. म्रियमानो हरेर नाम गृणन पुत्रोपचारितम अजामिलोपि आगद्धाम किमूत श्रद्धया गृणन. मरणारा अजामिल, त्या अजामिल काय केलं माहितीये, तो अजामिल मॉलमध्ये जायचा, तो अजामिल पिक्चर बघायचा, तो अजामिल मॅकडोनाल्ड मध्ये जाऊन खायचा, तो अजामिल सगळं नॉनव्हेज सगळं खायचं, सगळं ऑर्डर करायचा, सगळं अगदी 2 मिनिटात 5 मिनिटात आधे घंटे में डॉमिनोज पिझ्झा नहीं आया तो अजामिल डांटता था.
तर तो दारूच्या दुकानावर जायचा, नशा करायचा, 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन सगळे पाप करायचं. आजकालचे 5 स्टार हॉटेल म्हणजे काय, हे 4 नियम जे तोडायचे ना, मांसाहार, नशा, जुगार आणि व्यभिचार, ह्याचं एकत्रित ठिकाणी, एकाच ठिकाणी तोडायचं ठिकाण म्हणजे, पाप करायचं ठिकाण म्हणजे 5 स्टार हॉटेल्स. पूर्वीच्या काळी कसं असायचं, व्यभिचार जरी करायचं म्हणलं तर गावच्या बाहेर जायला लागायचं. पिक्चर बघायला म्हणल्यावर लोक 50 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी जुने टाके ते म्हाताऱ्या माणसांना विचारा तुम्ही, चोरून जायचे बघायला. जुगार जरी खेळायचं म्हटलं तरी लपून छपून खेळायचे. आता ऑनलाईन रमी, ऑनलाईन रमी, तुम्ही युट्यूबवर काही बघायला गेलं तर पहिलं ते येतंय, आहे की ना. तर हे जे पाप आहेत हे सर्रास आता होतात, परंतु भक्ती मार्गात आल्यानंतर आपल्या पूर्वसंचित आजपर्यंत केलेल्या पापांची फळं ही नष्ट होतात आणि जे अतिशय गंभीर आहेत त्याचं प्रमाण आपल्याला शिक्षा पण फार कमी करून दिली जाते. कारण समजा भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधानच तुमच्या ओळखीचे आहेत, खास तुमच्या घसटीचे आहेत, तुमचे जीवलग आहेत, जीवस्य कंठस्य म्हणतो असे आहेत, तर तुम्ही कुठलाही अपराध केला तर 99% शक्यता आहे की तो अपराध तुमचा माफ होणार आहे. आणि भक्ती मार्गामध्ये असं आहे की 100% तुमचे अपराध माफ होणार आहेत. कृष्ण स्वतःच म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. मी तुला सगळ्या पापातून मुक्त करतो, तू फक्त मला शरण ये. तर आपल्याला कसल्या प्रकारचं पाप लागत नाही भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर, भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठी केलेल्या कार्यामुळे. आणि अर्जुनाचं चौथं कारण होतं, माझ्या कुल परंपरेचा नाश होईल. आमच्या पारंपरिक याच्यापासून आलेला आहे, त्याच्यापासून आलेला आहे, मग आम्ही कसं हे सोडून ते करू. तर सांगितलं जातं, ज्या प्रकारे आपण जर झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर संपूर्ण झाड धष्टपुष्ट होतं. पाण्याला फुलांना सेपरेट पाणी घालायची गरज नाही. यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यन्ते तस्कंद भुजोपशाखा. झाडाच्या मुळाला पाणी घातलं की सेपरेट पानाला फुलांना घालायची गरज नाही. त्याच प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू फक्त मी सांगितलेलं कार्य कर. कृष्ण सर्वाचे समूळ आहेत आणि भगवान श्रीकृष्णाच्या आदेशान्वये, त्यांच्या सूचनान्वये आपण ज्यावेळेला कार्य करतो त्यावेळेला आपल्याला या छोट्या छोट्या कर्मकांडीय अनुष्ठानांचं पालन करण्याची गरज नाही. ज्या वेळेला व्यक्ती विमानात बसून उडत असतो त्यावेळेला त्याला रस्त्यावरच्या ट्रॅफिकचे नियम पालन करायची गरज नाही, त्याचे नियम वेगळे. त्याच प्रकारे ज्या वेळेला एखादा व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना शरणागत होतो त्याला आपल्या कौटुंबिक चालीरीती आणि परंपरा, जे धार्मिक अनुष्ठान आहेत, याचा जास्त विचार नाही केला पाहिजे. तर हे सगळे यावदर्थे उदणार. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुम्ही जे छोट्या विहिरीतून पाणी उपसतात, त्याच्यातून सगळं पाण्याचं कार्य करता, ते तुम्हाला मोठ्या नदीतून किंवा तलावातून सहज साध्य होतं. त्याच प्रकारे ज्या वेळेला तुम्ही श्रीकृष्णांप्रती शरणागत होता त्यावेळेला तुमचे छोटे छोटे धार्मिक अनुष्ठान सुद्धा त्याच्यामध्ये परिपूर्ण होऊन जातात. वेगळा प्रयत्न करायची आवश्यकता नाही. समजा आपण झाडाच्या फांदीला स्प्रे मारला, फुलांना स्प्रे मारला, झाडांच्या देठांना स्प्रे मारला टवटवीत हिरवीगार दिसण्यासाठी, आणि झाडाच्या मुळात आपण पाणी घालायचं विसरलो तर झाड जगेल का? नाही जगणार. तसंच आपण जर हे छोटे छोटे धार्मिक अनुष्ठान करत बसलो आणि मूळ भगवान श्रीकृष्णांना विसरलो तर आपल्या सुखी जीवनाचा वृक्ष उन्मळून पडेल, सुखी होऊन पडेल. काय म्हणतात, सुकलेला असेल, सुखी नाही होणार, वाळून पडेल. त्यामुळं मुळाला पाणी घातलं पाहिजे. या आपल्या कुलपरंपरेच्या जास्त आपण त्याच्याविषयी इतकं चिंतन नाही केलं पाहिजे, पण केवळ हरिनाम केलं, वेदानंत बोलिला, अर्थ वितुकाचे साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे.
18 पुराणी सिद्धांत अंती तुकाची निर्धार. तुकाराम महाराज म्हणतात वेद अनंत बोलिला. वेद तर भगवंताने खूप सांगितलं, अर्थ इतुकाची साधीला, एवढाच अर्थ आहे. विठो वाशी शरण जावे, भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि कसं शरण जावे म्हणजे काय की त्यासाठी अशी आमच्यासारखी भगवी कपडे घालून अशी आमची हेअरस्टाईल करून मंदिरात काय आपण पूर्ण वेळ जॉईन नाही होऊ शकत. तुकाराम महाराजांनी अगदी सोप्या भाषेत सांगितलंय, भगवंताला शरण जाणे म्हणजे निजनिष्ठा नाम गावे. नामस्मरण केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे नामस्मरण केलं पाहिजे. परंतु त्यांनी एक मोठी आट घातली. हे 3 शब्द सोपे वाटतात आपल्याला. निजनिष्ठा नाम गावे, हे 3-4च शब्द आहेत. वाटायला तर सोपे वाटतात, नुसतंच नामस्मरण करायचं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण भगवंता एवढं करून पण मला संकट काय येतात सांगा. मी करलेले हरिनाम करलेले, तुमच्या हरिकृष्ण मंदिरात आठवड्याला येते, कधी यात्रेला पण जाऊन येते, संडे पिशले येतं, प्रसाद खातो, सगळं करतो. पण तरी सुद्धा काय येतं तर आपण पहिला शब्द विसरतो तुकाराम महाराजांचा, निजनिष्ठा नाम गावे. स्वतःच्या निष्ठेने, प्रामाणिकपणे, अंतःकरणातून प्रामाणिकपणे, हृदयापासून तीव्रतेने स्वतः. असं नाही की प्रभूजी सांगितले गीता कोर्समध्ये, अमक्याने सांगितलं तमक्याने सांगितलं त्यामुळे करतो मी, आहे की नाही. आमचे प्रभूजी करतात म्हणून मी करते, असे पण काही लोक असतात. आणि काय प्रभूजी मला म्हणतात, आमची मंडळी घेऊन जातात हो मंदिरात, काय करायचं, नंतर काय घरात स्वयंपाकच होत नाही, तर त्यामुळे करतो. असं नाही, निजनिष्ठा नाम घ्यावे. स्वतः हृदयातून आपण मूल्यांकन केलं पाहिजे की मी किती स्वतःच्या इच्छेने घेत आहे. निजनिष्ठा नाम घ्यावे. तर ही निजनिष्ठा महत्वाची आहे. आणि बाकीचे सगळे तावद्यत सांप्रदायिकम, त्याच्यामध्ये अंतःकरणापासून केलेलं नामस्मरण. म्रियमानो हरेर्नाम गृणन पुत्रोपचारितम अजामिलोप्यागधाम किमु तो श्रद्धया गुणन. तर अजामिलाने सर्व काही पाप केले होते, परंतु मरताना त्यांनी निजनिष्ठेने भगवंताचं नामस्मरण केलं आणि तो भगवत धामाला निघून गेला. तर मरणारा अजामिल, आणि त्यांनी नामस्मरण नारायणाचं केलं होतं, परंतु भगवान नारायणाचं नाही. त्याचा मुलगा अजामिल नंदन, अजामिल सुपुत्र, त्या मुलाचं नामस्मरण केलं होतं आणि तरी सुद्धा ते भगवत धामाला गेले. आपण तर साक्षात सच्चिदानंद परब्रह्म भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करत आहोत, जाणून बुजून हे माहीत असून त्या ज्ञानावर आधारित आपण करत आहोत. तर भगवंत काय निर्णयात आपल्याला घ्यायला, समस्या निजनिष्ठा आहे. आपण स्वतःच्या प्रामाणिकतेने नामस्मरण करत नाही, उगीच दुसऱ्या कोणी सांगितलंय त्यामुळे करत असतो. नाही, मला करायचंय, मला भगवंत हवेत, मला पाहिजेत, मला भगवत प्राप्ती करायची आहे, मला या सर्व समस्यातून बाहेर यायचंय, या तीव्रतेने जर आपण केलं तर आपली सर्व धार्मिक अनुष्ठानं त्याच्यामध्ये परिपूर्ण होतात. आणि शेवटचा अर्जुनाचा प्रश्न होता, किम कर्तव्य मूड, कन्फ्युज, अनिर्णय. अनिर्णय अवस्था सर्वसाधारणपणे आधुनिक मानव समाजामध्ये, खास करून युवा अवस्थेमध्ये, युवा पिढीमध्ये ही समस्या जास्त आहे सध्या. काय करावं समजत नाही. हे केलं तर असं होईल, ते केलं तर तसं होईल, मेडिकलला गेलं तर डॉक्टर होईल, परंतु आजकालचं मेडिकल म्हणजे 7-8 वर्ष अभ्यास करा, ते पण कसा भयंकर अभ्यास करा. इंजिनिअरिंगला गेलं तर बरेच इंजिनियर बेरोजगार होऊन पडले, असा विचार करतो. किंवा ह्याच्याशी लग्न करायचं तर ह्याच्याशी लग्न करायचं, ह्याच्याशी लग्न करायचं का त्याच्याशी लग्न करायचं, त्या घरात मुलगी द्यायची का या घरात मुलगी द्यायची, बरोबर. असे अनेक निर्णय होतात. या कंपनीत जॉब करायचा का त्या कंपनीत जॉब करायचा, कित्येक समस्या असतात. आणि या समस्या जास्त भेडसावत नाहीत. कधी कधी आपल्याला सर्वात जास्त दुःख जे आहेत ना, ते देणारे लोक आपल्या आजूबाजूलाच असतात. एक 10-15 आपल्या कुटुंबातली लोक जे असतात, आपल्या जवळचे लोक जेवढं दुःख देतील ना आपल्याला, तेवढं कधी लांबचे लोक देऊ शकत नाहीत. तर त्यामुळं यांच्या बाबतीत अनिर्णय क्षमता बरीच होते, काय करावं काय नाही करावं. म्हणून भक्त प्रल्हाद महाराज
ज्यांना त्यांच्या वडिलांनी विचारलं शिक्षणातला सर्वोत्तम मुद्दा मला सांग, तर तोच मुद्दा आजही लागू पडतो आजच्या आधुनिक शिक्षणाला. ते म्हणतात की तत्साधू म्हणणे असुरवर्य देही नाम. प्रल्हाद महाराज म्हणतात, पप्पा माझ्या मते सदा समुद्विग्न धियाम असद्ग्रहात, हे जे सगळे लोक आहेत धियाम असद्ग्रहात, सदा समुद्विग्न, नेहमीच कन्फ्युज आहेत, उद्विग्न, नेहमीच उद्विग्न असतात, हे चंचल. पूर्वीच्या काळी लँडलाईन होता, रिंग वाजली तर लोक खुर्चीतून उठायचे, सोफावरून उठायचे, जाऊन घ्यायचे, कानाला लावायचे, हॅलो. आता मोबाईल आलाय, रिंग वाजले का असं चुळबुळ होते, ठीक नाही. त्याच्या पुढे आता व्हॉट्सअपचे अलर्ट्स आहेत, होते की नाही. सदा समुद्विग्न. पूर्ण सायन्स अँड टेक्नॉलॉजी व्यक्तीचं मन उद्विग्न करण्यासाठीच बनवलं किंबहुना. एका वेळेला लोक 4-4 टास्क करतात. आता ही झूम क्लास चालू आहे, कुणाचं बॅकग्राऊंडला काय काय चाललंय कुणाच ठाऊक. आज काय झालं, पेपर कॅन्सल झाला, हे झालं, ते झालं, मोदी काय म्हणलं, हे काय म्हणलं, तिकडलं काय झालं, चालूच असतं. सदा समुद्विग्न, एक कॉन्सन्ट्रेशनच नाही. त्यामुळं ही अनिर्णय अवस्था होते आणि कन्फ्युज्ड होते. मग त्यांनी कारण पण सांगितलंय कशामुळे उद्विग्न होतात. त्याचा मुख्य शब्द फार महत्वाचा आहे, सदा समुद्विग्न धियाम असद्ग्रहात. बुद्धी जी आहे ते चुकीच्या गोष्टींना पकडली आहे. असद्ग्रहात, कुठल्या कुठल्या, असत म्हणजे काय, गीतेमध्ये कृष्ण सांगतात की नासतो विद्यते भावो, नास भावो विद्यते सता. जी गोष्ट नेहमी बदलत राहते ती असत्य आहे, आणि जी गोष्ट कधी बदलत नाही ती सत्य आहे. काय काय गोष्टी बदलतात, आपलं सौंदर्य बदलतं, आहे की नाही. 1950-60 सालची विश्वसुंदरी कोण होती माहितीये? काय फायदा पण नाही माहित करून, माहिती पण नाहीये. किंवा त्यावेळेचा पहिलवान कोण होता, काय उपयोग आहे. ह्या गोष्टी बदलणार आहेत. सत्ता, सौंदर्य, संपत्ती, ह्या गोष्टी बदलणार आहेत, ह्या सत्य नाहीत. आणि समस्या हे झाले, आधुनिक मानव समाजाने यालाच सत्य म्हणून बसलेलं आहे. पैसा म्हणजे सर्वस्व आहे, बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. आणि त्याच्या पुढे काय, सौंदर्य. सौंदर्य बदलत राहतं, याच्यामुळे तर कॉस्मेटिक इंडस्ट्री फ्लरिश होते. हे जे सौंदर्य प्रसाधनं का वापरले जातात, कारण सौंदर्य बदलतात, बरोबर, नेहमी बदलत राहतात. ह्या सगळ्या असत्य गोष्टी ह्या नेहमी बदलत राहतात, आणि आपण यांना सर्वस्व मानून याला आपण कवटाळून बसलेलो आहोत. कवटाळून समजतं, मिठी मारून बसलेलो आहोत. आणि होते काय, ह्या गोष्टी नेहमी बदलत असतात, त्यामुळे नेहमी आपण उद्विग्न होतो. अरे माझ्या हातातून सत्ता जायला नको, माझ्या हातातून हे जायला नको, माझ्या हातातून ते जायला नको, सौंदर्य जायला नको ना. तर मी जर म्हातारी दिसायला लागले तर कसं व्हायचं, किंवा माझी जर केस पांढरे व्हायला तर कुठली मुलगी मला पसंतच करणार नाही. मला पुढे टक्कल आलंय म्हणून मी हेअर ट्रान्सप्लांट करतो. आणि तुम्हाला माहिती आहे, हेअर ट्रान्सप्लांटेशनचं 40-40 हजाराची पहिली थेरपी आहे. मला आश्चर्य वाटलं, केशारोपण. एक माझा मित्र होता न्हावी, त्याला म्हणलं कसं काय रे, तू एवढं गाड्या वगैरे घेऊन फिरलोयस, घर बांधलंस, काय काय झालं, तू न्हावीच होतास म्हणलं. अहो प्रभूजी, तुम्हाला माहित नाही म्हणला, माझ्या एका थेरपीची फी आहे म्हणलं 25-30 हजार 40 हजार. न्हावी आणि एवढं, तसं नाही म्हणलं. तर अर्धी केस कुरळे करायचे आणि अर्धे सरळ करायचे, आणि अर्धे पिवळे करायचे आणि अर्धे वाकडे करायचे. तर ह्या थेरपी आहेत म्हणले सगळ्या, आणि दर महिन्याला बदलले येतात म्हणले. मग मला कळलं की आजची प्रगती किती झाली आपली. सदा समुद्विग्न धियाम असद्ग्रहात, अशा चुकीच्या गोष्टींना आपण पकडून बसलोय, त्यामुळे सगळे उद्विग्न आहेत. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. तर या जगात सत्य काय असेल तर भगवंताचं नाव, भगवंताची भक्ती आणि भगवंताची सेवा. या गोष्टी जर आपण पकडून राहिलो तर आपण उद्विग्न होणार नाही, किम कर्तव्य मूढ होणार नाही, आणि अनिर्णित राहणार नाही. म्हणून कृष्ण गीतेत सांगतात, व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कृनंदन, बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. जसं अर्जुनाने त्या पोपटाच्या डोळ्याकडे लक्ष दिलं होतं, त्याला दुसरं काही दिसतच नव्हतं, त्यामुळे अर्जुन यशस्वी झाला. त्याप्रमाणे आपण जर केवळ भगवंत आणि त्यांची सेवा, त्यांचं नामस्मरण, त्यांची भक्ती हे जर लक्षात ठेवलं तर आपण कधी आयुष्यात उद्विग्न होणार नाही, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी येत राहतात आणि जात राहतात. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या 5 प्रश्नांची उत्तरं ही दुसऱ्या अध्यायामध्ये सारांश रूपाने दिलेली आहेत. त्याचं मी तुम्हाला सारांश मी
सांगितलेलं आणि कशा प्रकारे आपल्या जीवनात ते आपण लागू करू शकतो याच्याविषयी आपण चर्चा केली आहे. धन्यवाद. हरे कृष्णा. ओके, हरे कृष्णा. तो प्रभूजींचं आम्ही खूप खूप आभारी आहे. प्रभूजी, काही आता जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल आजच्या क्लासच्या आधारित तर विचारू शकतात. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये प्लेस करू शकतात किंवा तुम्ही हँड रेज करू शकतात. चॅट बॉक्स मध्ये करा, हँड रेज केला परत पुन्हा हे होतं. ओके, तर प्रभूजी एक प्रश्न आलाय चॅट बॉक्स मध्ये, नागेशजींनी विचारलाय हा, की ते म्हणताय की कोण आहेत जीवनामध्ये ते नागेश? त्यांचं दर्शन होईल का? महेश नागेश का? तुमचा हा व्हिडिओ चालू करता नागेशजी? असं बोला. ओके, त्यांचा प्रश्न आहे की जीवनात आपली फोकस कसं राहायचं, केंद्रित कसं राहायचं जीवनात. मी शेवटी तेच बोललो की आपण ज्या गोष्टी सत्य आहेत, भगवंताचं ज्ञान, भगवंताची भक्ती आणि भगवंताचं नामस्मरण, या गोष्टींची कास धरली, या गोष्टींना आसक्त झालो तर आपण फोकस्ड राहतो. श्रील प्रभुपाद यांना 1922 ला सांगितलं होतं जाऊन काशी देशात गीतेचा प्रचार करा. ते जाऊन 1965 ला प्रचार केले. 40 वर्षे ते फोकस्ड होते. 40 वर्षे ते फोकस्ड होते. आपण जर सत्य गोष्टी पकडल्या तरच फोकस्ड राहू शकतो. असत्य गोष्टी, पैसा, सौंदर्य, सत्ता, संपत्ती, या गोष्टी जर आपण पकडल्या ह्या तर बदलणार आहेत. आपण कधी फोकस्ड राहू शकत नाही. या गोष्टी पार्ट ऑफ लाईफ आहेत, हार्ट ऑफ लाईफ नाही. हार्ट ऑफ लाईफ इज कृष्णा. कृष्ण जे आहेत ते आपल्या जीवनाचे मुख्य आहेत. बाकीच्या गोष्टी गरजेच्या आहेत थोड्या. जसं जेवणामध्ये मीठ किती गरजेचं असतं? बचकभर, ढीगभर किती पाहिजे असतं? चिमूटभर किती पाहिजे असतं? ते पण नाही. मीठ चवीपुरतं पाहिजे असते, चवीपुरतं. काही लोकांना मीठ जास्त लागते, काही लोकांना कमी लागते. तसं ह्या गोष्टी आहेत ना तेवढ्याच थोड्याफार. मुख्य जीवनाचा उद्देश आहे भगवंताची प्राप्ती, आणखी काही नाही. त्याच वेळी फोकस राहू शकतो, नाहीतर नाही राहू शकतो. ठीक आहे. हरे कृष्ण. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न प्रभूजी, त्यांचं नाव नाही त्यांनी सांगितलंय. त्यांचा प्रश्न असा आहे की जेव्हा जीवनाच्या शेवटीही आपण सर्वजण आत्मे अव्यक्त असतात, जीवनाच्या अगोदरही अव्यक्त असतात, जीवनाच्या नंतरही अव्यक्त असतात, तर मग जीव शोक का करतात? कोण आहे ते महात्मा प्रश्न विचारणारे? समोर या. ओके, त्यांनी व्हिडिओ चालू करावा. कोणी विचारला हा प्रश्न? हा त्यांनी नाव नाही सांगितलं याच्यात. बरं, ठीक आहे. झूमचा फायदा असा आहे, कदाचित ते नाश्ता वगैरे करत असतील, काय तर खात पित असतील, चहा पाणी चालू असेल. ठीक आहे, काय हरकत नाही, चालू दे तुमचं. तर आत्मा अव्यक्त नाही, आत्मा आहेच ना. आता मी बोलावलंय, जसं आता समजा साऊंड सिस्टम असते, माईक मध्ये स्पीकर बोलतो, वक्ता बोलतो, त्यावेळेला ते मोठा धडधड धडधड डॉल्बी स्पीकर बोलतो ना. त्याच प्रकारे आता आत्माच कार्यरत आहे. आपण ज्यावेळेला एखादा व्यक्ती निघून जातो, आहे की नाही, आपले सगळे, आपले मराठी लोकांना माहिती आहे, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सगळे लोक छाती बडवून राहिला लागतात. ये माझ्या बाबा, ये माझ्या सोन्या, ये माझ्या चिमण्या, आता होताच की रे बाबा. कुठं गेला रे माझ्या सोन्या? कुठे गेला तो? कोण गेला? गेला कोण? तर आता ह्या शेवटच्या मुमेंट पर्यंत व्यक्ती सजीव होता, बोलत होता, म्हणजे तो व्यक्ती ऍक्टिव्ह होता की नाही, मी आता बोलायलोय म्हणजे माझा आत्माच बोलायलाय, शरीर नाही बोलत. गेला तो आत्मा गेला. आत्मा अव्यक्त नसतो, फक्त आपल्याला आत्मसाक्षात्कार करायचा आहे साधू संतांच्या मार्गदर्शनाने. आपल्याला फक्त आत्मसाक्षात्कार करायचा आहे. जसं इलेक्ट्रिक सगळे सिस्टम आहे. समजा पॉवर हाऊसचं कनेक्शन तुटलं तर तीच वायर असते, तेच लाईट असते, तेच बटन असते, तेच सॉकेट असते, बरोबर. परंतु त्यात पॉवरच नाही ना, करंटच नाहीये त्याच्यामध्ये. तो करंट म्हणजे आत्मा आहे. आणि तो जर करंट कट झाला, तो प्रवाह जर कट झाला तर सिस्टीम सगळी सेम आहे, परंतु युजलेस आहे. ती युजलेस आहे. तसं शरीर आहे तर ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सारखे आहे, परंतु त्यात पॉवरच नाही तर काय उपयोग नाही. तर आत्मा ऍक्टिव्ह असतो त्याच वेळेला शरीर कार्य करतं. फक्त आपल्याला त्याची आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार करायचा आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. एक सतीश राहणेजी आहेत, त्यांचा प्रश्न आहे. ते म्हणतात की आपल्या जीवनात खूप सारे प्रश्न पडत असतात आपल्याला, की आपले जॉब, करिअर, लाईफ, आपली रोजचा उदरनिर्वाह, तसा सगळ्या गोष्ट असताना, प्रश्न असताना कर्मेवर आपण, म्हणजे कर्म महत्वाची आहे का भक्तिमार्गाची निष्ठा महत्वाची आहे?
प्रश्न काय, कर्म महत्वाचे का? निष्ठा महत्वाची आहे. कसली निष्ठा? भगवत निष्ठा. हा. तर आपला तो विषय येणार आहे पुढच्या तिसऱ्या अध्यायात. आता तिसरा अध्याय हा कर्मयोगाचा आहे, त्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्म, अकर्म आणि विकर्म काय असतं, म्हणजे कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय, आणि आपल्याला नेमकं काय करायचंय. आपल्याला अकर्म करायचंय, कर्म करायचंय का विकर्म करायचं, आपण काय करावं आणि काय करू नये, निष्ठा ठेवायची का आपण आपलं कर्तव्य करायचं, हे आपण पुढच्या सत्रामध्ये उद्या आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. उद्याचं तुम्ही मिस करू नका. परंतु त्याचं थोडक्यात असं आहे की आपल्याला प्रारब्धाची जी कर्म आलेली आहेत ती करत करत, म्हणजे आता एक आई आहे, त्या आईनं स्वयंपाक केला पाहिजे, मुलांना संगोपन केलं पाहिजे, किंवा घरातील साफसफाई असेल, स्वच्छता असेल, सगळं आवरण असेल, किंवा कोणी नातेवाईक येत असतील तर त्यांची सेवा केली पाहिजे. हे सगळं करत करत त्यानं भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. हे सगळं करत करत केलं पाहिजे. जसं जनाबाई म्हणते की दळिता कांडिता, की मी दळण दळताना दळण म्या दळीते, पीठ म्या भरीते, पीठ म्या भरीते, तू ये रे बा विठ्ठला, सुंदर माझे जाते ग दळते बहु नेटान. तर हे सगळं करत करत जनाबाईने भक्ती केली होती. पण आपलं हृदय भगवंताच्या चरणी पाहिजे. याचं एक उदाहरण दिलं जातं, श्रील प्रभुपाद देतात की एकदा काय होतं, एक माकड झाडावर बसले असतं आणि ते झाड नदीच्या किनारे असते आणि पाय घसरते आणि पडते खाली, पण तो नदीच्या खाली नदीत काय असते, एक मगर असते, ते मगरीवर पडते बरोबर. त्याला वाटते लाकूड आहे आणि ते लाकूड तरंगायला लागते, ते असते मगर, आणि ते तरंगत तरंगत बरोबर नदीच्या मध्ये येते. नदीला पूर आला असते भला मोठा, आणि ती मगर डोळ्यावर करते, आता मी तुझं काळीज खाणार, आता मी तुला खाणार म्हणते. ते माकड म्हणते, अरे पहिलाच सांगायचं नाही का म्हणते, काय झालं, अहो माझं ते माझे जे काळीज आणि ते झाडावर टांगून आलं म्हणते, परत घेऊन चल, मी घेऊन येतो, मग तुला देतो, तू खा म्हणते. ती मगर काय करते, पुन्हा आणते तुला, ते टुटुक दिवशी झाडावर उडी मारते आणि हसायला लागते, मी काय एवढा मूर्ख आहे तुझ्यासारखा. तर याचा सारांश आहे, आपली दैनंदिन कार्यकलाप करत करत आपलं हृदय, आपलं काळीज त्या झाडावरच टांगलं पाहिजे, भगवंताच्या चरणी. नाहीतर ही मायादेवीची मगर जी आहे ना, ती आपल्याला गिळून टाकेल, ते सोडणार नाही आपल्याला. त्यामुळं आपली दैनंदिन कार्य करत भगवंताच्या चरणी आपलं हृदय लागलेलं पाहिजे, निजनिष्ठा नाम गावे, नामस्मरण सतत चालू राहिलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोला. सतीश राणेजी, तुम्ही जे नामस्मरण सांगितलं त्यावर त्यांचा दुसरा प्रश्न आहे. ते म्हणतात की मी जेव्हा पण नामस्मरण करायला बसतो तेव्हा माझं मन लागत नाही, मन इथं तिथं भटकतं, तिला प्रभुपादाने फार सुंदर उत्तर काय दिले. करायचं मग? हा, प्रभुपादाने याचं फार सुंदर उत्तर दिलंय. ते म्हणले की मनाचा प्रश्नच कुठे येतोय म्हणले, मनाचा प्रश्नच कुठे येतोय म्हणले, तोंडाने हरिनाम उच्चारायचा आहे, पायी हळूहळू चाला, मुखाने हरिनाम बोला. बरोबर. आपलं जे काही दैनंदिन कार्य चालू ठेवायचं, मुखाने हरिनाम घ्यायचंय. प्रभुपाद पुढे म्हणतात त्या हरिनाम ऐकायचंय, तोंडाने बोलायचं आणि कानाने ऐकायचंय. याच्यात मनाचा प्रश्नच कुठे येतो. तर मंकी हा शब्द मनापासूनच येतो. मन हे आपले चंचल माकडाप्रमाणे असतं, आणि त्या माकडाच्या हातात कोलीत दिलं, कोलीत समजते चुलीतलं जळतं लाकूड, हे दिलं तर कसं नाचते, ते सगळीकडे आग लावत सुटते. तशा प्रकारचं आपलं मन आहे, आणि हे मन भयंकर आहे, ते कधी लागणार नाही. याचं छोटस गोष्ट सांगतो मी, तर तुमचं उत्तर मिळेल. एकदा एक माणूस असतो, तो असं समुद्रकिनारी फिरत असतो, आणि त्याला की नाही एक अल्लाउद्दीनचा चिराग सापडतो. माहिती आहे अल्लाउद्दीनचा चिराग, तुम्ही बघितला असेल, टीव्ही सिरियल मध्ये वाचला असेल. आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं, ह्याला घासला की नाही तुम्ही, त्यातनं भला मोठा धूर बाहेर येईल, आणि त्या धुरातून भला मोठा जिन, एक राक्षस बाहेर येईल. तो तुमची सगळी कामं करेल, काही सांगा तुम्ही, परंतु एक अट आहे, काय, त्याला सतत कामत लावा. तो जर मोकळा बेरोजगार ठेवला तर तो तुम्हाला खाऊन टाकेल. मग असंच एक व्यक्ती येतो, त्याला तो जिन सापडतो, तो असं घासतो त्याच्या वरती, आणि त्यातून भला मोठा राक्षस बाहेर येतो, पांढरा धूर, असा वटवृक्षासारखा भला मोठा धूर, आणि तो हसत असतो त्याकडे म्हणून, हा 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 हा, हुकुम मेरे आका. त्यावेळेला तो येतो, जा म्हणतोय, माझ्यासाठी भला मोठा बंगला, राजमहल बांधून ये. तो 5 मिनिटात येतो, महाल तयार है, हुकुम मेरे आका. हा 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 हा. जा म्हणतो, आमचे सगळे काय बहिणी आहेत, भाऊ आहेत, सगळे आमचे चुलत भाऊ, मावस भाऊ, सगळ्यांसाठी मोठे मोठे घरं बांध, हे बांध, सगळं करून ये. ते जाऊन येते.
10 मिनिटात परत येतो. सगळं काही होतं, सगळं काही बांध. वो भी हो गया. हा 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 हा. हुकुम मेरे आका, अभी मुझे कुछ काम दो वरना मैं आपको खा जाऊंगा. ऍक्च्युली त्याचा उद्देश असतो त्या मालकाला खाणे, म्हणून तो पटकन काम करून देत असतो. असं झालं. एक काम कर, आमच्या गावात धरण बांधलेलं नाही आहे, एक 26 TMCचं मोठं धरण बांधून ये म्हणतो. बरोबर, 26 TMCचं धरण आहे किंवा 100 TMC तो बांधून ये म्हणतो. तो जातो 10 मिनिटात येतो. वो भी तयार आहे, हुकुम मेरे आका. आता काय करायचं, ह्याला कुठली कामं सांगा. एक काम कर, माझ्यावर जेवढी लोक जळतात की नाही, जेवढी लोक माझ्या विरोधात कटकारस्थान करतात, माझे जेवढे काही शत्रू आहेत विरोधी पक्षवाले, त्या सगळ्यांना मारून ये जा म्हणतो. तो लगेच होतो 15 मिनिटात, सगळ्यांचा विनाश करून खात्मा करून येतो. वो भी हो गया, हुकुम मेरे आका. त्याला काम काय सांगायचं, आता मला मारणार. मग काय करतो तो, एक भला मोठा जिना असतो, जिना, स्टेप्स, स्टेअरकेस असते, त्याच्याकडे बघतो. एक काम कर म्हणतोय, पहिल्या पायरीवर चढायचं आणि काय म्हणायचं माहितीये, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवढंच म्हणायचं, एवढंच. हा, वर जायचं, शेवटच्या पायरीवर जायचं आणि काय म्हणायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बस. हा, खाली आहे परत पहिल्या पायरीवर म्हणायचं आणि काय म्हणायचं इथं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एवढंच म्हणा. आणि वर जायचं तेच म्हणायचं, खाली यायचं तेच म्हणायचं. एवढंच होय, 2 मिनिटात कळतो, तुला खाऊन टाकतो, जातो. आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हे करतच राहायचं. पहिल्या पायरीवर होतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वर जातो. आता काय करायचं, आता परत तेच करायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे हा जो राक्षस आहे तो त्या जिन्यावरतीच राहतो, तो खालीवर हरे कृष्ण म्हणत राहतो. त्याला दुसरं नवीन काम सांगतच नाही तो. आपलं मन त्या राक्षसाप्रमाणे, त्याला जर आपण हरिनामात लावलं नाही तर ते मन आपल्याला खाऊन टाकतं. म्हणून इंग्रजीत म्हण आहे, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. बरोबर. तर हे जर मन हरिनामात लावलं नाही आपण, इतर कोणत्याही कामात लावा तुम्ही, पटकन तिथून येते माघारी. फक्त हरिनामात, हरिकथेमध्ये, हरिसेवेमध्ये, हरिभक्तांमध्ये लावलं नाही तर आपलं मन हे आपल्याला खाऊन टाकणार, एवढं निश्चित. मन त्रायती इति मंत्र, मनाचं रक्षण करतं, मनाला सुदृढ बनवतं, चांगल्या गोष्टीत लावतं, त्याला म्हणलेला मंत्र. आणि हरे कृष्ण हा महामंत्र आहे, सर्व मंत्रांचा राजा आहे. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्ण. एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण. बोला पल्लवी माताजी. हा, पल्लवी माताजींचा प्रश्न आहे की कलियुगामध्ये खूप सारे देवदेवता आहेत. तुमचा आवाज येत नाही. हा हा, मी बोलू प्रभूजी. त्यांनी प्रश्न विचारलाय चॅट बॉक्स मध्ये की कलियुगामध्ये खूप सारे देवी देवता आहेत, तर मग भगवंत कृष्णांची भक्ती करायची की इतर देवदेवतांची भक्ती करायची. भारतामध्ये हा फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न मला काल संध्याकाळी एका प्रवचनामध्ये एका महान मातोश्रीने विचारला होता. त्यांचंच मी उत्तर तुम्हाला रिपीट करतो परत. तर भारतामध्ये हा फार मोठा प्रश्न आहे. तर जे सर्व देवी देवता आहेत, भगवान श्रीकृष्णाचं उत्तर गीतेच्या 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात देतात. नमे विदो सुरगना प्रभवम न महर्षया, अहम आदिर्हि देवाना महर्षिनामच सर्वशा. मी सर्व देवी देवतांचा, ऋषीमुनींचा, साधू संतांचं मूळ आहे, मला कोणीही समजू शकत नाही. जसं आपण म्हणलं की झाडाच्या मुळाला पाणी घातलं की सर्वांना पोहोचतं. समजा तुमची ओळख जर भारताचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांच्याशी असेल, तर बाकीचे सरकारी अधिकाऱ्याशी, शिपाई, वॉचमन, क्लर्क, सिनियर क्लर्क, कलेक्टर यांच्याशी तुमची ओळख नसली तरी चालेल. तुमची कामं अशीच होतील. ही तुमच्या घरी पाणी भरायला येतील, हे सगळे तुमच्या घरी पाणी भरायला येतील. तर हे सगळे बाकीचे देवी देवता जे आहेत हे त्या सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे आहेत. ते भगवंतांनी त्यांचं शिक्षण बघून, त्यांनी काय परीक्षा पास केल्यानंतर त्यांना ती नेमणूक दिलेली आहे, परंतु मुख्य मालक तर भगवंतच आहेत. त्यांच्याशी जर तुमची ओळख असेल तर बाकीच्या देवदेवतांची पूजा करण्याची आवश्यकता नाही. त्यांना तुम्ही आदरपूर्वक नमस्कार करू शकता, परंतु त्यांची सेपरेट पूजा करण्याची, अनुष्ठान करण्याची गरज नाही, काही गरज नाही. हे कुणासाठी आहे? समजा आणखी एक उदाहरण देतो. समजा तुम्ही PhD झाले, पल्लवी माताजी तुम्ही PhD झाला, तर तुम्हाला पुन्हा 10वीची परीक्षा द्यायची गरज आहे का? 12वीची नाही का बरं? अहो ते तर महत्वाचे आहे.
आमची एक विद्यार्थिनी म्हणत होती, आता ते पोरं नाचालेत 12वीची परीक्षा आहे की नाही, ढंका टकर ढंका टकर ढंका टकर, पूर्ण त्यांचं हेच निघाले, रात्रभर झोपले नाहीत पोरं आनंदाने, या वर्षीची 12वीची पोरं. पण ते महत्वाचे की नाही, परीक्षा महत्वाची, पण तुम्ही PhD झालं, तुमचा काय संबंध आहे 12वीशी? तसं जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णाच्या चरणी आपलं मस्तक नतमस्तक करतो, त्याला पुन्हा या देवी देवतांची पूजा अनुष्ठान कर्मकांड करण्याची काहीही आवश्यकता नाही. तो पूर्ण पोहोचलेला असतो पुढच्या ठिकाणी. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवम सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक अनेक जन्मानंतर असा महात्मा मिळतो की वासुदेव श्रीकृष्णच सर्वस्व आहेत, तर बाकीचे सगळे त्याचे अंश आहेत. त्यामुळे वेगळ्या देवदेवतांची पूजा करायची गरज नाही. फक्त शेवटचं वाक्य सांगतो की याचा अर्थ असा नाही की बाकी देवदेवतांचे आपण अपमान करायचा, त्यांचा अनादर करायचा. हे मी तर कृष्णाचा भक्त आहे, मी नाही जाणार महादेवाच्या मंदिरात, मी नाही जाणार दुर्गा देवीच्या मंदिरात, मी नाही गणपतीचं नमस्कार करणार नाही, हा अपराध झाला. परत तुमच्या ओळखीचा जरी पंतप्रधान असला, एक छोटा शिपाई पण तुम्हाला नडू शकतो. पुढे जर फायलच दिली नाही तर करणार काय त्याने? अपराध कोणाप्रती करायचा नाही, कुठल्या देवी देवतांप्रती. एखाद्या आपण जाता महादेवाचं मंदिराला, गणपतीचं मंदिराला, तर आपण नमस्कार केला पाहिजे. चैतन्य महापुरुष सांगतात ते चैतन्य चरितामृतमध्ये. ठीक आहे, हरे कृष्ण. थांबूया आपण. ओके प्रभूजी. लोकांना जायचं नाही का काय? तर त्यांनी खूप सारे प्रश्न विचारलेत खूप जणांनी, पण आता आपल्याला वेळेचा अभावी हा सेशन थांबावा लागतंय. तरी तुम्ही जे सगळ्यांनी जे प्रश्न मलाही विचारलेत, कुठेतरी जायचं आहे, मलाही कुठेतरी जायचं आहे. असं आहे. असो, हे कोण आहे? मीरा माताजी. हा शेवटचा प्रश्न घेऊ. मीरा माताजी आल्या होत्या, त्यांचा शेवटचा प्रश्न घेऊन थांबू आपण. बोला माताजी, काय प्रश्न आहे त्यांचा? त्यांचा प्रश्न आहे की भगवंतांना इम्प्रेस कसं करायचं, कृष्णांना. हा, अरे वा, काय प्रश्न विचारलाय. बरोबर. मी काल रात्री प्रवचन देत होतो आमच्या काही नातेवाईकांमध्ये की इतर लोकांना इम्प्रेस करण्यात काय मजा आहे आपल्याला. आपण अशा लोकांना इम्प्रेस करत असतो जे सगळ्या पापामध्ये बरगटलेले असतात, आहे की नाही. उठलं का चालू होते त्यांचं बिड्या ओढणे, सिगरेट ओढणे, तंबाखू खाणे. त्याशिवाय तंबाखू खाल्ल्याशिवाय काही लोकांना टॉयलेटला पण होत नाही, माहितीये, सिगरेट ओढल्याशिवाय. उठलं का पाप सुरू असते. आणि अशा लोकांना का बरं इम्प्रेस करायचं? आपण करायचं इम्प्रेस तर कृष्णाला इम्प्रेस केलं पाहिजे, भगवंताने इम्प्रेस केलं पाहिजे. वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन्स. तर त्या भगवंतांना इम्प्रेस करण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे त्यांच्या भक्तांचा भक्त बनणे. गोपी भरतोर पद कमलयोर दास दास दासानु दास. कृष्णाचा डायरेक्ट भक्त बनायचा प्रयत्न करू नका, कृष्ण इम्प्रेस होत नाहीत. त्यांच्या भक्तांचा अनुदास. माझे गुरु महाराज सांगतात, अनु म्हणजे छोटा, लय मोठा दास बनायचा नाही. मी मोठा शहाणा बिकट वाट वही वाट मनाला धोपट मार्गा सोडू नको रे. मी लय मोठा भक्त आहे बघा, केस कापलेत, भगवी कपडे घातलेत, लय श्लोक बोलतो, प्रवचन देतो, असं कधी स्वतःला मिरवायचं नाही. मी छोटा भक्त आहे. आणि असं म्हणून छोट्या भक्तांची सेवा करणे, त्यावेळेला श्रीकृष्ण प्रसन्न होतात. प्रभुपाद जगद्गुरु यांचे वडील त्यांचे गुरु म्हणायचे, डू नॉट ट्राय टू सी कृष्णा बट सर्व कृष्णा इन सच अ वे दॅट ही वॉन्ट्स टू सी यू. भगवंताला बघण्याचा प्रयत्न करू नका, पण भगवंताची सेवा अशी करा की भगवंत इम्प्रेस होऊन तुम्हाला बघायला यावेत. तर ते कसं करायचं? दास दासानु दास हो, याच्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्ण. आज या ठिकाणी आपण थांबू आणि उद्या कर्मयोग ऐकण्यासाठी आणि आपण काय करावं हे ऐकण्यासाठी आपण सर्वजण उद्या सकाळी 6:30ला भेटू. धन्यवाद. ओके, हरे कृष्णा. तर खूप जणांनी खूप सारे प्रश्न विचारलेत, परंतु आता आपण वेळेबहुत ते घेऊ शकलो नाही. तर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी नोट डाऊन केलेले आहेत. ते प्रश्न मी प्रभूजींना उद्याच्या सेशन मध्ये आपण विचारूया. तर सगळ्यांचं खूप खूप आभार. सगळ्यांनी एवढ्या वेळपर्यंत एकदम शांत चित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आणि श्रीमान कृष्ण भजन प्रभू यांचे खूप खूप आभार. प्रभूजींनी खूप सुंदररित्या अर्जुनाला पडलेल्या ज्या 5 प्रश्नांचं उत्तर भगवंत कृष्णांनी कसं दिले, खूप सुंदर पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलेलं आपल्याला. आणि खूप सारे व्यावहारिक उदाहरणं देऊन आपल्या स्वतःच्या जीवनाशी निगडीत त्या गोष्टी जीवनामध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं ते त्यांनी सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. म्हणून त्यांचेही खूप खूप आभार. आणि याच्यानंतर आता तुम्हाला जे काही प्रश्न असतील किंवा तुमचे आजच्या ज्या क्लास बद्दलचे तुमचे काही फीडबॅक असतील ते तुम्ही तुमच्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देऊ शकतात. आणि त्याचबरोबर आम्ही आजच्या जे अध्याय घेतलाय त्याच्यावर आधारित एक प्रश्नोत्तराचा क्विज पण आम्ही सबमिट पाठवणार आहेत ग्रुपमध्ये. ते क्विज सगळ्यांनी त्याचे उत्तर द्यायचे. ओके,
हरे परत पुन्हा सगळ्यांचं खूप खूप आभार. हरे कृष्ण. श्री कृष्णचंद्र भगवान की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, शिला प्रभुपाद की जय, जय बोलने वालों की जय. हरे कृष्ण. Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna.